Welcome students. Admission of partners. Chapter number 3. Practical accounting problem number 4 आपण या ठिकाणी अभ्यासू आहोत. Mr. Deep and Mr. Karan, we are in partnership, sharing profits and losses in the proportion of 3:1 respectively. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये दीप अँड करण हे ओल्ड पार्टनर्स आहेत. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो 3:1 याप्रमाणे आहे रिस्पेक्टिवली. देअर बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2018 स्टूड ॲज फॉलोज. या ठिकाणी 31 मार्च 2018चं जे बॅलन्स शीट आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यासोबतच ॲडजस्टमेंट देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि लास्टमध्ये तुम्हाला जे मेन्शन करून दिलं आहे की प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. या सर्व प्रकारचे अकाउंट्स तुम्हाला या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत की ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण ऑलरेडी या ठिकाणी प्रिपेअर केलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील आपण या ठिकाणी प्रिपेअर केलं. बॅलन्स शीट देखील जे आहे न्यू बॅलन्स शीट हे प्रिपेअर केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ ओल्ड बॅलन्स शीट अँड ॲडजस्टमेंट्स वी प्रिपेअर डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स अँड स्टेटमेंट्स विथ वर्किंग नोट्स. या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला टोटली समजावून घ्यायच्या आहेत की ज्या माध्यमातून ॲडमिशन ऑफ पार्टनर ही जी ट्रीटमेंट आहे या रिगार्डिंग जे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला आणखी समजणार आहेत. यापूर्वीचे जे 4 अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी स्टडी केलेली आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे की ज्यामध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज विचारल्या जातात किंवा लेजर पोस्टिंग त्या ठिकाणी विचारलं जातं. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रिपेअर लेजर अकाउंट्स और पास नेसेसरी जर्नल एंट्रीज या प्रकारच्या इंटिमेशन्स तुम्हाला त्यामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात की ज्या माध्यमातून हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायची. मग याची जी टोटल जी काय टेक्निक आहे ती काय आहे ती लक्षात घ्या. तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट दिलं आणि न्यू किंवा ॲडजस्टमेंट दिले आहेत तर निश्चितपणे सुरुवातीला तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट ब्लँक करायचं. ओल्ड बॅलन्स शीट ब्लँक करायचं याचा अर्थ असा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जेवढे काही बॅलन्सेस असतील की ॲसेट्स अँड लायबिलिटीजचे त्याला आपण ओल्ड बॅलन्सेस ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणूयात. ज्या बॅलन्सवरती ॲडजस्टमेंट असेल त्या बॅलन्सला तुम्हाला काय करायचं आहे न्यू बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला इनर कॉलमला तुम्हाला ट्रान्सफर करायचं किंवा लायबिलिटी साईडला इनर कॉलमला ट्रान्सफर करायचं. अदरवाईज तुमच्याकडे असलेल्या सर्व ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्यांचे इफेक्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली द्यायचे आहेत. किंवा बॅलन्स शीटमध्ये जे काही बॅलन्सेस असतात जसं की जनरल रिझर्व्ह असेल किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल या प्रकारच्या काही बॅलन्सेसची तुम्हाला एंट्री पास करावं लागते. ती एंट्री देखील आपण कशा पद्धतीने पास करायची आहे ते या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये नाही परंतु नेक्स्ट अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जो अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व केला की ज्यामध्ये जनरल रिझर्व्हचा जो काय बॅलन्स दिलेला असतो त्याची एंट्री कशी पास केली जाते ते आपण लक्षात घेतलं आहे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करतो आहे. तर या ठिकाणी मिस्टर दीप अँड मिस्टर करण there are two partners, there are two existing partners in the firm, in the partnership. मग त्या ठिकाणी त्यांचा 3:1 या प्रकारचा रेशो दिला आहे. ओल्ड रेशो आपण त्याला म्हणूयात. ओल्ड बॅलन्स शीट अँड ओल्ड अँड ॲडजस्टमेंट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला इंटिमेशन दिली आहे टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन किंवा टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ वर्किंग नोट्स ऑफ कॅश अकाउंट अँड गुडविल अकाउंट. तर या माध्यमातून तुम्हाला जे बॅलन्सेस दिले सुरुवातीला लायबिलिटी साईडमध्ये की सेंट्री क्रेडिटर्स ₹40,000 क्रेडिटर्सवरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे आपण काय केलं की क्रेडिटरचा बॅलन्स जो असेल तो डायरेक्ट बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर केला आहे. नेक्स्ट बॅलन्स बिल्स पेबल ₹10,000 बिल्स पेबलवरती देखील कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही म्हणून न्यू बॅलन्स शीटच्याही लायबिलिटी साईडला आपण 10,000 ॲज अ बिल्स पेबल म्हणून ट्रान्सफर केलेत. नेक्स्ट बॅलन्स आहे तुमच्याकडे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट देखील लायबिलिटी आहे. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जसा ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे तोच कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ₹11,000 डायरेक्ट ट्रान्सफर टू आउटर कॉलम. नंबर नेक्स्ट कॅपिटल अकाउंट्स. आता कॅपिटल अकाउंट्स आपण नेहमी ट्रान्सफर करतो की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जसं की बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कॅपिटल अकाउंट्स आपण पार्टनर्स हे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स कोणाचे दिले तुमच्या ओल्ड पार्टनरचे. तर या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ₹60,000 अँड 20,000 रिस्पेक्टिव्हली तुम्ही या ठिकाणी कॅपिटल बॅलन्सेस त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंडिकेट केली आहेत ॲज अ ओपनिंग बॅलन्सेस ऑफ कॅपिटल ऑफ पार्टनर्स. ठीक आहे. नंबर नेक्स्ट जनरल रिझर्व्ह ₹8,000. आता जनरल रिझर्व्ह 8,000 दिला आहे तर जनरल रिझर्व्ह ज्या वेळेला तुम्हाला लायबिलिटी साईडला दिलेला असेल तर या जनरल रिझर्व्हवरती कोणाचा राईट आहे ओल्ड पार्टनरचा.
मग ओल पार्टनरचा जर त्यावरती राईट असेल तर या जनरल रिझर्व रिगार्डिंग आपण कोणती जनरल एंट्री पास करता की जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ₹8,000 टू दीप्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹6,000 दीप्स कॅपिटल अकाउंट ₹6,000 टू करन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹2,000. याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची. एंट्री काय पास केली जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ₹8,000 टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग ह्या एंट्रीचं तुम्हाला जे लेजर पोस्टिंग करायचं आहे एंट्री तर मी या ठिकाणी पास केलेली नाही आहे. एंट्री तर मी फक्त पास केली आहे मनोमन ॲक्च्युअलमध्ये. याचा अर्थ असा की मनातल्या मनात तुम्हाला एंट्री पास करायची की जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून त्याचा लेजर पोस्टिंग करताना काय करणार तुम्ही ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय जनरल रिझर्व अकाउंट ₹6,000 and 2,000 रेस्पेक्टिव्हली. याप्रमाणे तुम्हाला जनरल रिझर्व क्लासिफाय करायचं आहे कोणामध्ये ओल्ड पार्टनर्समध्ये. म्हणून या ठिकाणी 8,000ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे 6,000 and 2,000 याप्रमाणे. पण रेशो काय आहे तुमचा 3:1. यामध्ये तुम्ही जनरल रिझर्व काय केला डिस्ट्रीब्यूट केला. एंट्री होती जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ओल्ड पार्टनर्स म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हटलं बाय जनरल रिझर्व ₹6,000 and 2,000 इन द रेशो ऑफ 3:1 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलं आहे ॲसेट्स. आता ॲसेट्स ज्या काय प्रोव्हाइड केल्यात की ज्यामध्ये नंबर फर्स्ट बॅलन्स दिला कॅश ₹40,000. तर या ठिकाणी कॅश अकाउंट आपण वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी प्रिपेअर केलं बरोबर आहे. कॅश अकाउंट जे असेल हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी प्रिपेअर केलं की ज्यामध्ये कॅश अकाउंटचा तुम्हाला बॅलन्स दिला ₹40,000. तर या ठिकाणी कॅश अकाउंटचा बॅलन्स नेहमी असतो डेबिट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला तुम्ही मेन्शन केलं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹40,000 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट बॅलन्स दिला या ठिकाणी सन्ट्री डेटर्स ₹32,000. मग सन्ट्री डेटर्स काय आहे ॲसेट म्हणून डेटर्सला पण सन्ट्री डेटर्स म्हणून आपण 32,000 इनर कॉलमला मेन्शन केले. त्यावरती आयडेंटिटीची ॲडजस्टमेंट आहे म्हणून सन्ट्री डेटर्सचा बॅलन्स हा इनर कॉलममध्ये दिसतोय ट्रान्सफर केला आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे लँड अँड बिल्डिंग ₹16,000 की लँड अँड बिल्डिंग देखील ॲसेट आहे म्हणून लँड अँड बिल्डिंगला देखील तुम्हाला काय करायचं आहे इनर कॉलमला मेन्शन करायचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याचा बॅलन्स इनरला इंडिकेट केला आहे. नंबर नेक्स्ट आहे स्टॉक ₹20,000. आता स्टॉकवरती ॲडजस्टमेंट देखील आहे स्टॉकवरती देखील ॲडजस्टमेंट आहे म्हणून स्टॉकचाही बॅलन्स तुम्ही इनर कॉलमला 20,000 मेन्शन केला. नंबर नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी ₹30,000. आता प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स काय दिला ₹30,000. त्यावरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्ट प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स आपण इनर कॉलमला मेन्शन न करता डायरेक्टली आउटरला ट्रान्सफर केला या पद्धतीने. नंबर नेक्स्ट आहे की फर्निचर ₹11,000. फर्निचर एक प्रकारचे ॲसेट आहे म्हणून फर्निचरला आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केले मात्र इनर कॉलमला का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून फर्निचरचा बॅलन्स 11,000 आपण इनर कॉलमलाच मेन्शन केलेला आहे. तर मी सांगितल्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स शीट ब्लँक करायचं आहे. आपण या ठिकाणी काय केलं की जे ओल्ड बॅलन्स शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या ओल्ड बॅलन्स शीटमधलं जे काय बॅलन्सेस होते की ज्या लायबिलिटीज होत्या की ज्या ॲसेट्स होत्या ते आपण या ठिकाणी काय केल्या आहेत न्यू बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केल्या आहेत किंवा काही बॅलन्सेसच्या एंट्रीज आपण पास केल्या की ज्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. नंबर नेक्स्ट या ठिकाणी आपण अभ्यासतोय दे ॲडमिट शुभम इंटू पार्टनरशिप. दे ॲडमिट शुभम इंटू पार्टनरशिप ॲज अ न्यू पार्टनर. या ठिकाणी शुभम या न्यू पार्टनरला त्यांनी काय केलं आहे पार्टनरशिप फर्ममध्ये काय केलं आहे ॲडमिट केलं आहे याप्रमाणे शुभम. ठीक आहे. शुभम हा या ठिकाणी न्यू पार्टनर आहे. शुभम ॲज अ न्यू पार्टनर ॲडमिटेड इंटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये न्यू पार्टनरला ॲडमिशन त्या ठिकाणी दिलं आहे. म्हणून जे तुम्ही न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करता की न्यू बॅलन्स शीट कुठल्या डेटला प्रिपेअर करायचं आहे ज्या डेटला न्यू पार्टनरने पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन घेतलं आहे. मग या ठिकाणी न्यू पार्टनर म्हणजे शुभमने पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन कधी घेतलं की 1 एप्रिल 2018 म्हणून बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ही डेट तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायची आहे फिक्स करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलं दे ॲडमिट शुभम इंटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2018 the term belong that the term being that number first again term दिली आहे number first adjustment again दिली आहे की he shall have to bring in ₹20,000 as his capital for 1/5 share in a future profit 1/5 share in future profit and ₹10,000 as his share of goodwill. या ठिकाणी शुभम ॲज अ न्यू पार्टनर म्हणून त्याने ₹20,000चं कॅपिटल आणलं आहे 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट म्हणून 1/5 शेअरने त्या ठिकाणी ₹20,000चं कॅपिटल आणलं. मग या ठिकाणी आपली एंट्री पास करतो आपण नेहमी लक्षात घ्यायची आहे. एंट्री काय पास करतो या कंडिशनप्रमाणे कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट बरोबर आहे. कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट ₹20,000 ही आली त्याची एंट्री. कंडिशन काय होती शुभम ब्रिंग हिज कॅपिटल
ऑफ ₹20,000 इंटू पार्टनरशिप फर्म. त्या ठिकाणी शुभमने पार्टनरशिप फर्ममध्ये 20,000चं कॅपिटल आणलं म्हणून या ठिकाणी एंट्री काय पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट. म्हणून कॅश अकाउंट जे आहे तुमच्याकडे, कॅश अकाउंट जे आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचे टू शुभम्स कॅपिटल, शुभम्स कॅपिटल ₹20,000. शुभम्स कॅपिटल कॅश अकाउंटच्या डेबिटला टू शुभम्स कॅपिटल अकाउंट. आणि याचा लेजर पोस्टिंग सेकंड इफेक्ट काय देतो आपण, शुभम्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, शुभम्स कॅपिटल अकाउंट जे आहे याच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय कॅश अकाउंट ₹20,000. शुभमच्याच कॉलममध्ये 20,000 मेन्शन करायचे. एंट्री काय पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू शुभम्स कॅपिटल अकाउंट मेन्शन केलं आणि शुभम्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचे बाय कॅश अकाउंट ₹20,000 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलं आहे, अँड ₹10,000 ही शेअर ऑफ गुडविल. आणि ₹10,000 ॲज अ गुडविल किंवा ॲज अ शेअर ऑफ गुडविल म्हणून देखील त्या ठिकाणी शुभमने त्या ठिकाणी आणलं आहे. मग गुडविल जर बिझनेसमध्ये आणलं असेल, पार्टनरशिप फर्ममध्ये आणलं असेल, एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्ममध्ये जर गुडविल न्यू पार्टनर जर आणलं असेल तर आपण 2 एंट्रीज पास करतो, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. म्हणून त्याचं लेजर पोस्टिंग काय करायचं, एंट्री काय पास केली, कॅश अकाउंट डेबिट ₹10,000 टू गुडविल अकाउंट क्रेडिट ₹10,000. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू गुडविल अकाउंट ₹10,000 बरोबर आहे. आणि एंट्री काय पास केली तुम्ही, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सपोज याप्रमाणे एंट्री काय पास झाली तुमची, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता सपोज 10,000 म्हणूयात. याचं जर लेजर पोस्टिंग आपण केलं तर लेजर पोस्टिंग काय होणार तुमचं, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय मेन्शन करणार, टू गुडविल अकाउंट. आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय कॅश अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला तुम्ही मेन्शन केलं टू गुडविल अकाउंट ₹10,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय कॅश अकाउंट ₹10,000. याप्रमाणे गुडविल ब्रिंग बाय न्यू पार्टनर इंटू पार्टनरशिप फर्म, त्याची एंट्री आपण पास केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि त्याची सेकंड वन एंट्री पास करायची गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर त्याची एंट्री अशी पास होते, गुडविल अकाउंट डेबिट मी शॉर्टमध्ये मेन्शन केलं आहे टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सपोज याप्रमाणे मग गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन केलं टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी टीप आणि करण हे ऑल पार्टनर्स आहेत. मग 10,000चं जे गुडविल आहे ते तुम्ही काय केलं, 3:1 या ओल्ड रेशोमध्ये काय केलं, डिवाइड केलं. म्हणून 7,500 प्लस 2,500 इज इक्वल टू 10,000 याप्रमाणे ॲज अ ऑल पार्टनर्स गुडविल म्हणून आपण या ठिकाणी मेन्शन केलं. ठीक आहे. गुडविल अकाउंट डेबिट ऑल पार्टनर्स म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन केलं टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि आता ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे काय मेन्शन केलं आपण, बाय गुडविल अकाउंट अमाऊंट is 7,500 and ₹2,500 मेन्शन इन टू ऑल पार्टनर्स कॅपिटल कॉलम जे आहेत अमाऊंट कॉलम, त्यांच्यामध्ये आपले अमाऊंट काय करायचे, ट्रान्सफर करायचे. तर अशा पद्धतीने गुडविल ब्रिंग बाय न्यू पार्टनर इन टू पार्टनरशिप फर्म, त्याच्या आपण 2 कंडिशन किंवा 2 एंट्रीज पास केल्या की गुडविल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ₹10,000 अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ₹10,000 रिस्पेक्टिव्हली. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये टोटल 3 एंट्रीज आपण पास केल्या. कुठल्या लक्षात घ्या, कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट ₹20,000. सेकंड एंट्री पास केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ₹10,000 अँड थर्ड नंबर एंट्री पास केली गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ₹10,000 याप्रमाणे. त्याचं लेजर पोस्टिंगही कशा पद्धतीने केलं ते आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर सेकंड. आता ॲडजस्ट नंबर सेकंडमध्ये काय मेन्शन केलं ते लक्षात घ्या. ॲडजस्ट नंबर सेकंड आहे a provision for 5% doubtful debts to be created on sundry debtors. sundry debtors वरती 5% doubtful debtsची जी प्रोव्हिजन आहे ती या ठिकाणी क्रिएट केली आहे. म्हणजेच प्रोव्हिजन ऑन डाऊटफुल डेब्ट्स किंवा प्रोव्हिजन ऑन सन्ड्री डेटर्स दॅट इज कॉल्ड आपण RDD म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण RDD म्हणून डेटर्समधनं लेस करतो. तर 5% RDDची जी काही प्रोव्हिजन आहे ते आपल्याला डेटर्समधनं लेस करायची. तर मग या ठिकाणी डेटरची अमाऊंट 32,000 इनर कॉलमला मेन्शन केली आहे. त्यातनं तुम्ही लेस केलं लेस RDD @ 5% पर ॲनम. ठीक आहे. याप्रमाणे 5% पर ॲनम. मग 32,000 वरती 5% जर आपण कॅल्क्युलेट केलं 32,000 ही कसली व्हॅल्यू आहे, डेटरची व्हॅल्यू आहे. त्या ठिकाणी 5% कॅल्क्युलेट करताना याप्रमाणे आपण ₹1,600 याप्रमाणे कॅल्क्युलेट केली अमाऊंट. ठीक आहे. 1,600 अमाऊंट कसली आहे तुमची RDDची. तर याप्रमाणे 1,600 तुम्हाला डेटर्समधून लेस करायचे. म्हणून डेटर्सवरती अमाऊंट किती आली 32,000 डेटरची अमाऊंट, त्यावरती RDDची अमाऊंट 5%ने आली 1,600. म्हणून 32,000 मायनस 1,600 ट्रान्सपोर्ट टू आउटर कॉलम ₹30,400. हा झाला फर्स्ट नंबर इफेक्ट. आणि RDD तो तुम्ही लेस केला तो बिझनेसचा काय समजायचा तुमचा लॉस. म्हणून त्याची एंट्री काय बसली तुमची प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला मेन्शन केलं टू RDD अकाउंट ₹1,600.
लक्षात आलं. डेटर्समधून तुम्ही आर डी रिलीज केले तो तुमच्या बिझनेसचा लॉस, म्हणून तो आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टिकीट केला ₹1600. अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर सेकंड तुम्ही ट्रान्सफर केली आहे. ॲडजस्टमेंट नंबर थर्ड आहे फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचे 20% म्हणून या ठिकाणी फर्निचर दिलं आहे तुम्हाला बघा 11,000वरती तुम्हाला डेप्रिसिएशन चार्ज करायचं, तर डेप्रिसिएशन आपण फर्निचरमधनं काय केलं, लेस केलं. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 20% पर ॲनम, म्हणून 11,000वरती 20% डेप्रिसिएशन किती आलं ₹2,200. म्हणून त्या ठिकाणी 11,000 मायनस 2,200 ट्रान्सपोर्ट ऑटो कॉलम ₹8,800 याप्रमाणे. हा झाला फर्स्ट ॲस्पेक्ट. आणि सेकंड नंबर ॲस्पेक्ट आपण कुठे ट्रान्सफर करतोय की फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज केलं, फर्निचरची व्हॅल्यू डिक्रीज झाली. ॲक्च्युअल 11,000 असताना फर्निचरची व्हॅल्यू 8,800 झाली, याचा अर्थ फर्निचरची व्हॅल्यू डिक्रीज झाली, कमी झाली. मग हा बिझनेसचा लॉस म्हणून आपण इंडिकेट करतोय रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर अकाउंट ₹2,200. जेवढ्या अमाऊंटने फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली तेवढीच अमाऊंट आपण रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केली ₹2,200 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट नंबर थर्ड, तुम्हाला समजली असेल. ॲडजस्ट नंबर फोर्थ आहे स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%, की स्टॉक जो आहे हा काय झाला 5%ने ॲप्रिसिएट झाला आहे. ॲप्रिसिएट होणं म्हणजे त्या ठिकाणी इन्क्रीज होणं, बरोबर आहे. स्टॉक ॲप्रिसिएट झाला 5%ने. मग या ठिकाणी काय झालं की 20,000 स्टॉक आहे, स्टॉकची अमाऊंट त्या ठिकाणी 20,000 दिली, त्यावरती 5% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 20,000 मल्टिप्लाय 5 डिवायडेड बाय 100 याप्रमाणे तुम्हाला इक्वेशन मिळेल 1,000. मग 20,000 मायनस 1,000 20,000 प्लस 1,000 ॲप्रिसिएशन आपण ॲड करतो नेहमी, म्हणून या ठिकाणी 1,000 जर आपण त्यामध्ये ॲड केलेत तर त्या ठिकाणी आउटरला अमाऊंट ट्रान्सफर केली आपण 21,000 याप्रमाणे. मग स्टॉकची व्हॅल्यू ॲप्रिसिएट केली आहे 5%ने, तर हा बिझनेसचा काय आहे, स्टॉकची व्हॅल्यू 20,000 असताना झाली की ते 21,000 झाली आहे. याचा अर्थ स्टॉकची जी मार्केट व्हॅल्यू ते काय झाली, ॲक्च्युअली तुमची इन्क्रीज झाली. मग हा तुमचा बिझनेस किंवा तुमच्या पार्टनरशिप फर्मचा काय समजायचा बेनिफिट. मग पार्टनरशिप फर्मचा बेनिफिट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला इंडिकेट करता, तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग त्या संदर्भात एंट्री काय बनवता तुम्ही, किंवा ॲप्रिसिएशन ऑफ ॲसेट किंवा इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ ॲसेटच्या संदर्भात एंट्री काय पास करता, ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ह्याच एंट्रीला अनुषंगून आपण या ठिकाणी एंट्री पास करायची आहे. बाय स्टॉक अकाउंट ₹1,000 तुमचा स्टॉक इन्क्रीज झाला, ॲप्रिसिएट झाला 5%ने, म्हणून साठी एंट्री पास केली स्टॉक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. समजलं याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर 4, की जी हाफ रिमेनिंग आहे अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. आता बिल्डिंग 20%ने देखील ॲप्रिसिएट झाली आहे, बिल्डिंगची देखील व्हॅल्यू काय झाली 20%ने इन्क्रीज झाली आहे. तर या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग म्हणूयात. लँड अँड बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ती ॲप्रिसिएट झाली आहे 20%ने. मग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 16,000 आहे. मग 16,000चे 20% अमाऊंट येते 3,200, म्हणून 16,000 प्लस 3,200 ट्रान्सपोर्ट टू ऑर्डर कलम ₹19,200. हा बिझनेसचा बेनिफिट आहे. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 16,000 असताना ती 19,200 ॲप्रिसिएट झाली आहे, इन्क्रीज झाली. म्हणजे हा देखील बिझनेसचा बेनिफिट आहे, म्हणून तो बेनिफिट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंडिकेट करतोय. त्यासाठी जर आपण एंट्री पास केली तर काय एंट्री पास करतो आपण नेहमी, इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याप्रमाणे. तर या ठिकाणी ॲसेट कोणती आहे, तर या ठिकाणी आहे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ह्या एंट्रीप्रमाणे आपण लेजर पोस्टिंग करतो आहोत की लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, म्हणून याचं लेजर पोस्टिंग काय होतं. सपोज एंट्री काय पास केली तुम्ही, सपोज मी शॉर्टमध्ये लिहितो यामध्ये लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, ठीक आहे, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे ₹3,200 याप्रमाणे. ही असेल तुमची एंट्री. या एंट्रीचं लेजर पोस्टिंग करायचं तुम्हाला. तर लेजर पोस्टिंग काय करणार तुम्ही, आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग अकाउंट नाही आहे, बरोबर. आपल्याकडे कुठला अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट ₹3,200 याप्रमाणे. ॲडजस्टमेंट नंबर 4 तुम्हाला समजली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल ॲडजस्ट करायचं. आता कॅपिटल ॲडजस्ट करायचं म्हटलं की ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतो, न्यू रेशो कॅल्क्युलेट करावं लागतो. न्यू रेशो कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला कॅपिटल काय करता येतं, ॲडजस्ट करता येतं. आपण सुरुवातीला न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी ॲडजस्ट नंबर 5 मध्ये काय सांगितलं आहे, तुम्हाला कॅपिटल ॲडजस्ट करावं सांगितलं आहे, आणि त्याचा जो बॅलन्स आहे रिमेनिंग बॅलन्स कॅपिटल ॲडजस्ट केल्यानंतरचा तो बॅलन्स तुम्हाला कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचा, डायव्हर्ट करायचं आहे. हे लक्षात घ्या. जसं की मागच्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जो रिमेनिंग बॅलन्स होता तो आपण लोन अकाउंटला डायव्हर्ट केला होता,
त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण कॅश अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर करतोय. तर या ठिकाणी आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करतोय. न्यू रेशो इज इक्वल टू, आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना आपल्याला माहिती आहे न्यू रेशोचं इक्वेशन काय आहे, ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. ठीक आहे, ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. आता ओल्ड रेशो बॅलन्स मायनस मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. आता ओल्ड रेशो काय दिला तुम्हाला तो लक्षात घ्या. आता ओल्ड रेशो कोणाचा घ्यायचा तुम्हाला, न्यू रेशो ऑल पार्टनर्सचा तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा. सपोज या ठिकाणी ओल्ड रेशो आपण दीप, करण अँड शुभम यांचा ओल्ड रेशो आपण कॅल्क्युलेट, यांचा न्यू रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर ॲक्च्युअली आपल्याला ओल्ड रेशो दिला आहे. ओल्ड रेशो काय दिला तुम्हाला 3:1. 3:1ला जर आपण अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर 3/4 आणि 1/4 होतोय तुमचा, बरोबर याप्रमाणे. म्हणून या ठिकाणी ओल्ड रेशो होतो तुमचा 3/4. या ठिकाणी करंटचा असेल 1/4 मल्टिप्लाय याप्रमाणे. आता मल्टिप्लाय काय मिशन काय करायचं तुम्हाला, बॅलन्स ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट करतो तुम्ही, की बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स. आता बॅलन्स ऑफ 1 आपल्याला माहिती आहे. बॅलन्स ऑफ 1चं इक्वेशन काय वापरतो आपण, की बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर. तर त्या ठिकाणी इनकमिंग पार्टनर शेअर किती तुमचा या ठिकाणी 1/5 हा तुमचा इनकमिंग पार्टनर शेअर आहे. मग या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, की 1 मायनस 1 डिवायडेड बाय 5. म्हणून या ठिकाणी काय असेल की 5 मायनस 1 डिवायडेड बाय 5. म्हणून या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 5 हा तुमचा काय असेल बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 किती मिळालं तुम्हाला, 4 डिवायडेड बाय 5 याप्रमाणे. मग 4 डिवायडेड बाय 5 हा तुमचा असेल बॅलन्स ऑफ 1. म्हणून या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 5 हा असेल बॅलन्स ऑफ 1. इथे देखील 4 डिवायडेड बाय 5 ने तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचे आणि इथे लास्टला 1/5 शेअर आहे, बरोबर आहे. 1/5 मल्टिप्लाय आपण करूयात कशाबद्दल. या ठिकाणी 3 × 4 इज इक्वल टू किती असणार तुमचे 12. त्याचबरोबर 4 × 5 इज इक्वल टू 20, म्हणजे 12 डिवायडेड बाय 20 याप्रमाणे. त्यानंतर 4 × 1 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय किती 4 × 5 इज इक्वल टू 20. म्हणजे एक लक्षात घ्या, इथे दीपचा छेदस्थानी 20 आहेत, करणच्या छेदस्थानी 20 आहेत. तर या ठिकाणी शुभमच्याही छेदस्थानी किती यायला पाहिजे तुमचे 20 यायला पाहिजेत. मग या 1/5ला कितीने मल्टिप्लाय करावं, 4ने, बरोबर आहे. 4ने जर मल्टिप्लाय केलं, 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 20 येतो. आणि मग अंशस्थानी किती तुमचे 4 × 1 इज इक्वल टू 4 याप्रमाणे. म्हणजे तुमचा न्यू रेशो किती मिळाला तुम्हाला 12/4. याला आणखी जर आपण शॉर्ट बनवलं तर त्या ठिकाणी 4ने जर त्याला आणखी शॉर्ट बनवलं तर त्या ठिकाणी 4×3=12 याबरोबर नाही, याप्रमाणे 4×3=12 4×1=1 4×1=1 म्हणजे 3:1 हा तुमचा काय बनेल न्यू रेशो. न्यू रेशो किती मिळाला तुम्हाला 3:1 हा तुमचा न्यू रेशो असेल. आणि या न्यू रेशोच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. न्यू रेशो तुम्हाला मिळाले या ठिकाणी 3:1 समजल्याप्रमाणे. ठीक आहे, आता आपल्याला न्यू रेशो समजला. तर न्यू रेशो नंतर आपल्याला काय करायचं आहे, न्यू रेशोमध्ये कॅपिटल काय करायचं ॲडजस्ट करायचं. आता कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे तर त्या ठिकाणी 1/4. आता शुभमने किती शेअर आणला आहे त्या ठिकाणी, शुभमचा शेअर किती 1/5, बरोबर आहे. शुभमचा जो इनकमिंग पार्टनरचा जो शेअर आहे तो 1/5 आहे. 1/5ने त्याने किती शेअर किती रुपीचं कॅपिटल आणलं या ठिकाणी 20,000 रुपीचं. 1/5 शेअरने त्याने किती रुपीचं कॅपिटल आणलं त्या ठिकाणी 20,000चं कॅपिटल आणलं आहे. याचा अर्थ 5th शेअरने त्याने 20,000चं कॅपिटल आणलं, 5व्या हिश्श्याने त्याने 20,000 रुपयांचं कॅपिटल आणलं, भांडवल आणलं. तर निश्चितपणे लक्षात घ्यायचं आहे टोटल फर्मचं कॅपिटल किती असेल ते आपण लक्षात घेऊयात. ते त्या ठिकाणी 5 ÷ 1 × 20. सपोज याचं काय आन्सर असेल तुमचं याप्रमाणे की ₹1,00,000, बरोबर आहे. ₹1,00,000 हे टोटल पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल असणार आहे. म्हणजे शुभम ॲज अ न्यू पार्टनर त्याने 1/5 शेअरने त्या ठिकाणी 20,000चं कॅपिटल इंट्रोड्यूस केलं आहे. तर निश्चितपणे 5 ÷ 1 जर आपण केलं तर मल्टिप्लाय 20,000 तर निश्चितपणे त्याने 1,00,000 रुपीचं कॅपिटल काय केलं बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केलं, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे आपलं टोटल फर्मचं कॅपिटल किती आहे 1,00,000 आणि 1,00,000 जे कॅपिटल असेल ते आपल्याला न्यू रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे. न्यू रेशोमध्ये काय करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 1,00,000 रुपीजला जर आपण 3:1 या रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केलं ॲडजस्ट केलं तर त्या ठिकाणी 1,00,000चं डिवायडेशन कसं होतं तुमचं 1,00,000 हे टोटल फर्मचं कॅपिटल असेल त्याचं डिवायडेशन जर केलं 3 ÷ 5 3:1 तुमचा काय आहे न्यू रेशो, बरोबर आहे.
3:1 हा तुमचा न्यू रेशो आहे, म्हणून 3/5 याप्रमाणे. मग कॅल्क्युलेशन किती मिळेल तुम्हाला या ठिकाणी? 20,000 मल्टिप्लाय 3. 20,000 मल्टिप्लाय 3 म्हणजे 60,000. 60,000 कोणाचं कॅपिटल असेल? दीप, बरोबर आहे. दीपचं कॅपिटल किती असेल? 60,000. त्याचबरोबर करणचं करणचं कॅपिटल किती असेल या ठिकाणी? करण इज इक्वल टू, आता करणचंही कॅपिटल किती असेल की करणचा शेअर काय आहे या ठिकाणी? 1. म्हणून करण इज इक्वल टू 1/5. 1/5 म्हणून या ठिकाणी किती असेल? मल्टिप्लिकेशन या ठिकाणी 1 लाख. टोटल फर्मचं कॅपिटल किती? 1 लाख मल्टिप्लाय 1/5 इज इक्वल टू, त्या ठिकाणी किती मिळेल? 5 पाचून 10. आपण इथं 20,000 म्हणूयात. 20,000 मल्टिप्लाय किती? 1 इज इक्वल टू किती? 20,000. ठीक आहे. आणि लास्टचा आपण जर विचार केला, शुभम इज इक्वल टू ₹1 लाख मल्टिप्लाय 1/5 इज इक्वल टू 20,000 याप्रमाणे. म्हणजे 5 डिवायडेड बाय किंवा 10/5 जर म्हटलं तर 20. सपोज इथे देखील 20,000 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 20,000. म्हणजे अशाप्रमाणे तुम्ही काय केलं की 1 लाख रुपीज काय केलेत तुम्ही 3:1 या रेशोमध्ये जर तुम्ही क्लासिफाय केले तर तुमचं त्या ठिकाणी कॅपिटल कशामध्ये ॲडजस्ट होतं? 1 लाख रुपीजचं कॅपिटल हे तुम्हाला 60,000, 20,000 आणि 20,000 मध्ये काय होतं? ॲडजस्ट होतं, की ते आपण या ठिकाणी ॲडजस्ट केलेलं आहे. ठीक आहे. मग कॅपिटल ॲडजस्ट कसं करायचं तुम्हाला? ॲक्च्युअलमध्ये हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, त्याच्या डायरेक्टली डेबिट साईडला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन 60,000, 20,000 अँड 20,000. 3:1 या रेशोमध्ये तुम्ही कॅपिटल ॲडजस्ट केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने कॅपिटल ॲडजस्ट करणं त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर आहे ती याप्रमाणे आपण अभ्यासलेली आहे. आता आपण लक्षात घेतोय प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. या पद्धतीने तुम्ही सर्व इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले, सर्व बॅलन्सेस ट्रान्सफर केले. सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करतोय. वरती मेन्शन केलं इन दी बुक्स ऑफ न्यू फर्म. त्यामध्ये जे बॅलन्सेस आहेत आपण जर बघितलं, क्रेडिटचे बॅलन्स वगैरे येते 4,200, डेबिटची बॅलन्सिंग वगैरे येते त्या ठिकाणी ₹3,800, बरोबर आहे. 4,200 ही क्रेडिटची बॅलन्सिंग बिगर आणि 3,800 ही डेबिटची बॅलन्सिंग बिगर. मग क्रेडिटची बॅलन्सिंग बिगर एक्सिस आहे म्हणून बॅलन्सिंग बिगर आपण क्रेडिटचीच मेन्शन केली 4,200 मायनस 4,200 मायनस 3,800. तर या ठिकाणी रिमेनिंग बॅलन्स राहतो ₹400. या ₹400 काय म्हणायचं मला? रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स त्याने इंडिकेट केला असा अर्थ होतोय. मग हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे त्या संदर्भात आपण एंट्री काय बनवली आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर या ठिकाणी 300 अँड 100 याप्रमाणे 3:1 या रेशोमध्ये आपण डिवायडेशन केलं. तर याचा सेकंड नंबर पेक दिला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे काय मेन्शन केले बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जसं की या ठिकाणी काय मेन्शन केलं आहे 300 प्लस 300 अँड 100 याप्रमाणे एंट्री काय पास केली? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून त्याचा सेकंड नंबर पे काय दिला की ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट ₹300 अँड ₹100 याप्रमाणे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या रिव्हॅल्युएशन प्रॉफिटची जी एंट्री आहे त्याचं लेजर पोस्टिंग करायची. आता आपण रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमधनं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आलो आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण बॅलन्सेस त्या ठिकाणी फाइंड आउट करतो की शुभमचा जो बॅलन्स आहे क्रेडिटचा बॅलन्स तो या ठिकाणी 20,000 दिसतोय आणि शुभमचा डेबिट बॅलन्स देखील या ठिकाणी 20,000 दिसतोय. मग या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर कुठलाही क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट होत नाही आहे. म्हणून या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर 20,000 इकडे देखील 20,000 आपण फाइंड आउट केलं आहे. ही असेल तुमची बॅलन्सिंग फिगर. त्यासोबतच म्हणजे या ठिकाणी शुभमचा कुठलाही क्रेडिट बॅलन्स किंवा डेबिट बॅलन्स इंडिकेट होत नाही आहे, ॲक्च्युअल नील बॅलन्स दिसतोय. त्यानंतर आपण करंटचा जर बॅलन्स बघितला तर त्या ठिकाणी क्रेडिटची बॅलन्स वगैरे येते 24,600. इकडे देखील 24,600 आपण बॅलन्सिंग फिगर मेन्शन केली आहे. 24,600मधनं तुम्ही त्या ठिकाणी काय केलं की ₹20,000 जे काय कॅपिटल तुम्ही ॲडजस्ट केलं तो बॅलन्स गेला. मग 24,600 मायनस 20,000 राहिला बॅलन्स 4,600. याला तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचे? कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनसाठी 24,000 मायनस 20,000 अमाऊंट रिमेनिंग आहे 4,600 ॲज अ कॅश अकाउंट म्हणून इंडिकेट केलेला आहे हा बॅलन्स. त्यानंतर आपण दीपचं जे काय कॅपिटल अकाउंट आहे ते टॅली करतोय. का दीपच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडची बॅलन्सिंग वगैरे येते 73,800. इकडे देखील 73,800 येते. मग 73,800 मायनस 60,000 रिमेनिंग बॅलन्स आहे 13,800.
हे कॅपिटल ॲडजस्ट केलेले बॅलन्सेस आहेत 60,000 20,000 20,000 या बॅलन्सेसमधनं तुम्हाला बॅलन्सेस काय करायचे आहेत या बॅलन्सिंग फिगरमधनं हे कॅपिटल बॅलन्सेस लेस करायचे आहेत रिमेनिंग बॅलन्स तुम्ही काय असेल 13,000 अँड 4,600 रिस्पेक्टिव्हली ॲज अ तुम्ही कॅश अकाउंट म्हणून हा बॅलन्स फाइंड आउट केला आहे ठीक आहे हा बॅलन्स आपला कॅश अकाउंट ट्रान्सफर करायला सांगितला मागील प्रॉब्लेममध्ये हा बॅलन्स आपला कुठं ट्रान्सफर करायला सांगितला होता लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं होतं कॅपिटल ॲडजस्टमेंट केल्यानंतर हा कॅश अकाउंटचा बॅलन्स आपण ट्रान्सफर केला इथे 13,800 अँड 4,600 याची ही एंट्री तयार होत आहे काय एंट्री तयार होते सपोज ओल्ड पार्टनर्स आता 13,800 अँड 4,600 हे कोण पार्टनर्स आहेत कोणा पार्टनरचे बॅलन्सेस आहेत ओल्ड पार्टनरचे आहेत दीप अँड करण तर याची एंट्री काय पास होते तुमची करन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बरोबर करन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू या दोघांचं कॅपिटल आणि करन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट मग याचा लेजर पोस्टिंग झालं करन्स कॅपिटल अकाउंट डेबिटला टू कॅश अकाउंट म्हटलं तुम्ही आता कॅश अकाउंटचं क्रेडिटला म्हणायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रुपीज डीप रुपीज 13,800 अँड करंट रुपीज 4,600 टोटल कॅपिटल अमाऊंट ट्रान्सफर होते आउटर कॉलमला 18,400 18,400 रुपये यापर्यंत तुम्हाला कॅश अकाउंटमध्ये बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे हे झालं तुमचं कॅश अकाउंट आता तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधनं बाहेर पडलात काय घेऊन बाहेर पडलात त्या ठिकाणी तुम्ही कॅश किंवा जे काही कॅपिटल बॅलन्सेस आहेत कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही ट्रान्सफर केले एक्झिस्टिंग किंवा ओल्ड पार्टनरचे कॅपिटल बॅलन्सेस 18,400 इथे ट्रान्सफर केलं आहे आता आपण कॅश अकाउंट टॅली करूयात की कॅश अकाउंट टॅली केल्यानंतर आपल्याला कळेल की त्याचा क्लोजिंग बॅलन्स किती होतो आहे कॅश अकाउंट टॅली जर केलं आपण तर डेबिटचा बॅलन्स त्या ठिकाणी इंडिकेट होतो रुपीज 40,000 प्लस 20,000 प्लस 10,000 हा असेल तुमचा 70,000 रुपीजचा बॅलन्स इथे बॅलन्सिंग वगैरे आपण 70,000 इंडिकेट केली आहे मग 70,000 मायनस 18,400 तर रिमेनिंग बॅलन्स राहतो 51,600 याला तुम्ही म्हटलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे कॅश अकाउंटने कुठलं बॅलन्स इंडिकेट केलं या ठिकाणी डेबिट मग कॅश अकाउंटने तर डेबिट बॅलन्स इंडिकेट केला डेबिट साईड एक्सिस होती क्रेडिट साईड शॉर्ट होती 51,600 कॅश अकाउंटने डेबिट बॅलन्स इंडिकेट केला म्हणून हा बॅलन्स आपण ट्रान्सफर केला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश अकाउंट कॅश रुपीज 51,600 या पद्धतीने तर या ठिकाणी हे तुमचं कॅश अकाउंट टॅली झालं कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केला त्यानंतर आपण गुडविल अकाउंट बघूयात गुडविल अकाउंट जे वर्किंग नोटमध्ये तुम्ही प्रिपेअर केलं की गुडविल अकाउंटच्या डेबिटची बॅलन्सिंग बिगर 10,000 आली क्रेडिटची बॅलन्सिंग बिगर 10,000 आली म्हणजे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिकली ऑन दी स्पॉट नील झालं त्याचा कुठलाही क्लोजिंग बॅलन्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं नाही आहे त्यामुळे ॲटोमॅटिकली गुडविल अकाउंट क्लोज झालेला आहे त्याचा बॅलन्स देखील आपण कुठे फॉरवर्ड करत नाही आहे नंबर नेक्स्ट आता या ठिकाणी आपण न्यू रेशो देखील कॅल्क्युलेशन कसा करायचं ते अभ्यासलं आता आपण बॅलन्स शीटमध्ये जातो आहे बॅलन्स शीटमध्ये आपण आहोत बॅलन्स शीटमध्ये जे कॅपिटल तुम्ही ॲडजस्ट केलेलं होतं जसं की 60,000 20,000 20,000 तेच तुम्हाला जसं तसं ते काय कॅपिटल असेल ते तुम्हाला काय करायचं आहे 60,000 20,000 20,000 याप्रमाणे 1 लाख रुपीचं कॅपिटल काय करायचं तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट करायचं ठीक आहे अदरवाईज तुम्ही ऑलरेडी क्रेडिटर्स बिल्स पेबल बँक ओव्हरड्राफ्टचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत त्यासोबतच सर्व इफेक्ट्स तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत लास्ट नंबरचा इफेक्ट जो आपण कॅशचा या ठिकाणी 51,600 दिला आहे तर या सर्वांच्या अनुषंगाने 1,61,000 ही या ठिकाणी बॅलन्सिंग वगैरे आपण बॅलन्स शीटची फाइंड आउट केलेली आहे तर निश्चितपणे अकाउंटिंग प्रॉब्लेम 4th त्यामधील सर्व अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आपण या पद्धतीने प्रॉपरली दिलेल्या आहेत रिलेटेड वर्किंग नोट्स त्या देखील आपण प्रॉपरली या ठिकाणी बोर्डवरती मेन्शन केलेलं आहेत कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो असेल किंवा कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन असेल कॅल्क्युलेशन ऑफ ॲप्रिसिएशन कॅल्क्युलेशन ऑफ त्या ठिकाणी डिक्रीज किंवा एंट्रीज ऑफ जनरल रिझर्व असेल या सर्व अकाउंटिंग ट्रीटमेंट्स या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत निश्चितपणे